प्रमोशन केलं 4,500, दुसरं प्रमोशन 3,000, परत एक प्रमोशन 5,000 आणि परत एक प्रमोशन केलं होतं 11 सप्टेंबरला 4,500 रुपये. नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील आणि सर्वांचा एकच प्रश्न होतो की नेमकं इंस्टाग्राम क्रिएटर प्रमोशनपासून किती कमवतो, मंथली किती कमवतो. करंटली माझे 29,000 फॉलोअर आहे. आपण 30,000 फॉलोअर धरू आणि 30,000 ॲव्हरेज फॉलोअर असणारा क्रिएटर मंथली किती कमवतो त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आज तो कसा कमवतो, किती सोर्सेस असतात इन्कम करण्याचे, आपण त्याविषयी पण बोलू. पहिला इंस्टाग्राम जर तुम्ही ओपन केलं त्याच्यानंतर पहिलं ब्रँड प्रमोशन तर येत नाही. 50-60 हजारपर्यंत ब्रँड प्रमोशन काही येत नाही. फेसवॉश थोडेफार नॉर्मल प्रमोशन येते, पण मोठं प्रमोशन वगैरे येत नाही. तर ठीक आहे, पहिलं सोर्स आहे प्रमोशन. कोणतं प्रमोशन, शॉप वगैरे असेल किंवा कोणतंही टाईपचं प्रमोशन असेल, तो एक सोर्स आहे. स्टोरी प्रमोशन. स्टोरी प्रमोशनचे सुद्धा पैसे मिळते आणि चांगले पैसे मिळते. म्हणजे जास्त काही नसतं, फक्त स्टोरी टाकायची आणि पैसे मिळते. ठीक आहे, स्टोरी प्रमोशन असो, ब्रँड प्रमोशन असो, म्हणजे शॉपचं प्रमोशन त्या टाईपनं. आणि हे दोन मेजर इन्कम सोर्स आहे. तिसरा सोर्स असतो की ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे एखादं प्रोडक्ट मी दाखवलं, त्याची जर तुम्ही पाहिले असेल क्रिएटर, कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल. तुम्ही जर ते परचेस केलं तर समोरच्याला कमिशन मिळतं आणि ते पण चांगल्या पद्धतीचं कमिशन वगैरे मिळतं. मला जास्त काही मिळालं नाही, मला 100-200 मिळालं आहे, पण मी करत नाही जास्त. आणि जे पण करतात त्यांना खूप चांगलं प्रमोशन म्हणजे ते कमिशन वगैरे मिळतं. ते पण एक इन्कम सोर्स आहे. हे मेजर 3 इन्कम सोर्स आहे. याच्या थ्रू खूप सारे क्रिएटर पैसे कमवते. आता मी मला सांगायचं माझं उदाहरण की जिल्ह्यामध्ये आता खूप सारे पेजेस असेल, तुम्हाला जिल्ह्यामध्ये खूप सारे पेजेस आहे, खूप सारे क्रिएटर आहे. पण मी माझं पर्सनली उदाहरण सांगतो. जिल्ह्यामध्ये एक तर मी एका टायमाला किंवा सध्या पण व्हायरल आहे, मी माझी प्रशंसा करत नाही, पण एक सांगायचं उदाहरण आहे की जिल्ह्यामध्ये 10 पैकी 2 लोक तरी मला ओळखते. का ओळखते की माझं एक युनिक कॉन्टेंट मी टाकलं होतं आणि त्या कॉन्टेंटमुळे माझी ओळख झाली, माझ्या कामामुळे माझी ओळख झाली. आणि अजून पण लोक मला हिडन प्लेस ऑफ दाखवणार असं काहीतरी म्हणते आणि ते चांगलं वाटतं, कारण आपल्या कामानुसार आपली ओळख होते. ओके, तर म्हणजे एक फेस व्हॅल्यू माझा तयार झालेला आहे चांगल्या पद्धतीनं. मी सुरुवातीपासून म्हणतो की तुमचे स्वतःचे व्हिडिओ टाका, व्ह्यूज कमी आले तरी चालेल, पण तुमचं फेस व्हॅल्यू वाढलं पाहिजे. आणि फेस व्हॅल्यूचं काय बेनिफिट असतो मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जालन्यामध्ये तुम्हाला खूप सारे पेजेस दिसेल, चांगले फॉलोअर्स आहेत त्यांचे पण. आणि माझं सांगतो मी, माझे 30,000 29,000 जास्त फॉलोअर्स नाही. जेवढे पण आहे पण तेवढे एक ओरिजिनल आहे आणि ते मला बघून मला फॉलो करून म्हणजे माझं काम बघून मला फॉलो करते आणि त्याचा बेनिफिट काय असतो मी सांगणार आहे. ठीक आहे, खूप सारे पेजेस आहे. आणि आता जिल्ह्यामध्ये मी जेवढे चार्ज करतो पैसे प्रमोशनसाठी, जिल्ह्यामध्ये परत जास्त तेवढ्या लेवलचे कोणी करत नाही. जिल्ह्यामध्ये करत असेल पण सिटीमध्ये सध्या सांगतो मी एवढे कोणी चार्जेस वगैरे करत नाही. कारण काय असतं, फॉलोअर्स आपले कमी 30,000, बाकी लोकांचे खूप जास्त आहे. ठीक आहे, मी काय करतो प्रमोशनमध्ये, जेवढे पण प्रमोशन करतो मी त्याच्यामध्ये एक स्टोरी असते माझी. प्रमोशनचे व्हिडिओ आज पण कोणी बघत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, प्रमोशनचे व्हिडिओ कोणीच बघत नाही, कोणाला इंटरेस्ट नसतो. तुम्हाला व्ह्यूज दिसत असेल पण ते काही कामीचे व्ह्यूज नसते, कारण शेवटपर्यंत कोणी बघत नाही. मी काय करतो, एक स्टोरी टाकतो प्रमोशनमध्ये, ज्याच्या थ्रू लोक एंगेज होते रील थ्रू. आणि आपली सुरुवातीपासून शेवटपर्यंत रील बघते. त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट असेल किंवा तुमची शॉप असेल, तुमचे हॉटेल असेल, पूर्ण बघते. कोणतंही प्रमोशन असो, शेवटपर्यंत कोणी रील बघत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याला जर एखादी रील आली ते डायरेक्टच प्रमोशनबद्दल बोलते, आपण स्किप करतो, बघत नाही. माझी एक काहीतरी स्टोरी असते, सुरुवातीपासून एंडपर्यंत स्टोरी चालत असते, त्याच्यामध्ये प्रमोशनचा भाग असतो. ठीक आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स द्यायला लागते. कारण जर प्रमोशन उद्या असेल तर आज मला पूर्ण दिवस स्क्रिप्टमध्ये जातो, पूर्ण स्क्रिप्ट लिहिणं लागते. पुढच्या दिवशी मला कॅमेरामॅन पण लागतो एक जण आणि परत शूट वगैरे करून पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो. दुसऱ्या दिवशी परत एडिटिंग करायला लागते, त्याच्यामध्ये पण 4-5 तास सहज लागते. कारण व्हॉइस ओव्हरमध्ये खूप जास्त टाईम लागतो. तुम्ही जर व्हॉइस ओव्हर करत असला तर तुम्हाला माहिती आहे किती टाईम लागतो. याच्यामुळे माझे एफर्ट्स खूप जास्त टाकतो मी. आणि माझं एक असं असतं की प्रमोशनचे व्हिडिओ सहज टाकते लोक. मला असं वाटतं की प्रमोशनचा व्हिडिओ पण चालला पाहिजे चांगल्या पद्धतीनं, त्या टाईपनं मी एडिट करतो, त्या टाईपनं मी स्क्रिप्ट लिहितो आणि माझे प्रमोशनचे व्हिडिओ बाकी लोकांपेक्षा खूप चांगले चालते. आणि त्याचा बेनिफिट असा असतो की समोरच्याला खूप जास्त फायदा भेटतो. मला जेवढे पण प्रमोशन मी केलेले त्यांचे कॉल येते मला की तुमचा व्हिडिओ पडल्यापासून, आपला व्हिडिओ प्रमोशनचा पडल्यापासून खूप जास्त सेल वाढली आणि तुमचा व्हिडिओ, प्रत्येकजण येतो तुमचा व्हिडिओ दाखवतो आणि सेल म्हणजे जे पण आयटम असेल किंवा हॉटेल असेल ते परचेस वगैरे करतात. तर मला पण चांगलं वाटतं, त्यांना पण चांगलं वाटतं, कारण मी तेवढे एफर्ट्स देतो. राहिला विषय चार्जेसचा, तर डिपेंड करतं कोणत्या याच्यावरती चार्ज वगैरे करतो. आता 30,000 फॉलोअर म्हणल्यावर लोक किती पैसे द्यायला पाहिजे. आपल्या जालना सिटीमध्ये जास्त काही लोकांना माहिती नाही, महत्त्व नाही की क्रिएटर किती पैसे घ्यायला पाहिजे. मला कम्पेअर खूप लोकांसोबत करते की ते एवढा घेतो, तू पण एवढा घे, तुझे फॉलोअर एवढे, त्याचे फॉलोअर एवढे.
मी म्हणतो तुम्ही त्याच्याकडून करा, त्यांच्याकडून करा. काय विषय असतो, मी एफर्ट्स खूप जास्त देतो, स्टोरी लाईन असो किंवा एडिटिंग वगैरे असो, आणि माझी एक फेस व्हॅल्यू झालेली आहे. लोकं फक्त एडिट वगैरे बनवून टाकते आणि माझं काय काम असतं की मी पूर्ण एफर्ट्स वगैरे पूर्ण 100% काम करतो. त्याच्यामुळे माझे चार्जेस पण शिल्लक आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, महिन्यामध्ये मी किती प्रमोशन करतो. महिन्यामध्ये मी फक्त 4 प्रमोशन करतो आणि जास्तीत जास्त 5 प्रमोशन आतापर्यंत 4च करता आलेलं आहे. आणि माझं एक टार्गेट असतं की मला करायचं नाही जास्त प्रमोशन. जेवढे पण मी करतो तेवढ्यामध्ये माझा महिन्याचा खर्च निघतो, महिन्याचा खर्च जेवढं पण असेल. आणि मी जास्त काही इन्कम, मला असं आशा पण नाही की मी जास्त इन्कम करायला पाहिजे. त्या टाईपनं महिन्याचा माझा पूर्ण खर्च निघतो फक्त 4 ते 5 प्रमोशनमध्ये. आणि माझं एक असं असतं की मी 100% देतो म्हणलं तेवढे चार्जेस पण मी घेतो. कारण एक प्रमोशन, नॉर्मली एक प्रमोशन आपण बघणारच आहोत डिटेलमध्ये किती प्रमोशनचे किती घेतो मी. तर सुरुवातीला खूप कमी केले होते, पण करंटली मी 5,000 6,000 अशा चार्जेस करतो एका रीलसाठी. आणि ते खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही. काही लोकांना कमी वाटेल, काही लोकांना जास्त वाटेल, पण मी डिटेलमध्ये जेव्हा सांगेन किती घेतो ते तो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. तर एका प्रमोशनला 4 5 6,000 अशा टाईपनं मी चार्ज करतो. आणि का करतो, कारण माझी एक फेस व्हॅल्यू आहे आणि मी ती म्हणजे जी पण स्किल आहे ती त्याच्यामध्ये टाकतो प्रमोशनमध्ये, एक स्टोरी लाईनमध्ये असते. तर आपण मंथली वाईज बघू की किती मी चार्ज करतो आणि सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी किती कमवले. चला मग इन्कम सांगण्या अगोदर मी माझा खर्च सांगतो की महिन्याला मला किती खर्च लागतो. त्याच्यानंतर आपण एक अंदाजा लागतो की किती प्रॉफिट उरतो आणि किती काय. तर सुरुवातीला मी सांगतो की माझं रूमचं रेंट 3,500 आहे, प्लस मेस मला 2,500, 3,500, 5,500, 6,000 आणि 3,000 रुपये माझा EMI आहे, 6,000-9,000. आणि मला पेट्रोल 4,000पर्यंत लागतं. ठीक आहे, 9,000 जवळपास 13,000. आणि माझं बाकी काही खर्च जर असला तर मला जवळपास 15,000 रुपये महिना खर्च लागतो. आणि बाकी खूप काही म्हणजे प्रोडक्ट घेतो आपण, प्रोडक्ट म्हणजे काही कपडे वगैरे, तर 15,000 रुपये खर्च माझा जातो. तर त्याच्यात शिल्लक किती राहते आपण आता ते बघू. पहिल्यापासून किती सर्वाइव्ह केलं मी ह्या गोष्टीमध्ये आणि आता कसं चालू आहे. आता सध्या ठीक चालू आहे. मला एवढं काही मी सांगत नाही की मला किती राहतं, काहीच राहत नाही, म्हणजे खर्च होतो. पण एक तुम्ही जर तुमचं घर असेल स्वतःचं किंवा तुम्ही राहत असाल गाव साईडला आणि तुम्ही जर याच्या थ्रू पडायचं, म्हणजे तुम्हाला असं पडायचं असेल, इंस्टाग्राम क्रिएटर व्हायचं असेल, तर तुम्ही त्याच्यातून किती इन्कम करू शकते, तुम्हाला प्रॉफिटेबल आहे की नाही, तर तुम्ही स्वतः अंदाजा लावू शकता. सुरुवातीला पहिलं मला प्रमोशन भेटलं होतं 11 एप्रिलला. तर त्याचं एक नाव सांगत नाही मी, तर डायरेक्टली प्राईस सांगतो. आता हे मी एक्सेल शीटवरती बनवलेलं आहे, पूर्ण प्राईस आणि डेटसोबत सगळं केलेलं आहे. ठीक आहे, तर ठीक आहे. सुरुवातीला 11 एप्रिलला मला एक प्रमोशन आलं होतं 1,000 रुपयाचं. त्याच्यानंतर दुसरं प्रमोशन आलं होतं 2,000 रुपयाचं. आणि महिन्यामध्ये फक्त 2च प्रमोशन आले होते आणि जवळपास एप्रिलमध्ये 3,000 रुपये मी कमवले. त्याच्यानंतर मेमध्ये 2 प्रमोशन आले होते. एक आलं होतं 3,000चं. ग्रोथ बघा तुम्ही, पहिले प्रमोशन 1,000ने केलं, तर दुसरं प्रमोशन 3,000 रुपयांनी केलं. आणि फॉलोअर खूप कमी होते, म्हणजे 10,000च्या वरतीच होते, जास्त काही नव्हते. आणि दुसरं प्रमोशन आलं तर 3,500 रुपयाचं. तर दुसऱ्या महिन्यामध्ये मी 6,500 रुपये कमवले मे महिन्यामध्ये. आणि जून महिन्यामध्ये एक प्रमोशन आलं होतं. आता ते प्रमोशन कसं होतं काय माहिती, फक्त मला म्हणजे मला पैसे घ्यायचे नव्हते त्या प्रमोशनचे. तर ठीक आहे, त्यांनी मला 500 रुपये दिले होते. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रमोशन आलं होतं 2,000 रुपयाचं. तर त्या दुसऱ्या महिन्यामध्ये मी 2,500 रुपये कमवले. असं काही फिक्स नसतं, एका महिन्यामध्ये 6,500, एका महिन्यामध्ये 2,500, असं पण सर्वाइव्ह करावं लागतं. त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये एक प्रमोशन आलं होतं 3,000 रुपयाचं आणि दुसरं प्रमोशन आलं होतं 3,500 रुपयाचं. तर ते टोटल झाले 6,500 रुपये. आता ऑगस्ट महिन्यामध्ये टोटल मला 4 प्रमोशन केले मी. एक प्रमोशन केलं 3,000 रुपयात, दुसरं प्रमोशन स्टोरी प्रमोशन केलं होतं 1,000 रुपयामध्ये, आणि परत एक प्रमोशन केलं होतं 4,000 रुपयामध्ये, आणि परत एक प्रमोशन केलं होतं 4,500 रुपयामध्ये. असे टोटल महिन्यात झाले होते 12,500. तुम्ही बघू शकता, एका महिन्याला मी 2,500 रुपये कमवले आणि दुसऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये 12,500 रुपयाची टोटल इन्कम झाली. खर्च बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आता जो महिना चालू आहे सप्टेंबरमध्ये सुरुवातीला एक प्रमोशन केलं 4,500, दुसरं प्रमोशन 3,000, परत एक प्रमोशन 5,000 आणि परत एक प्रमोशन केलं होतं 11 सप्टेंबरला 4,500 रुपये. याच्यामध्ये खर्च खूप जास्त आहे. जेवढा जास्त आपण इन्कम करतो त्या लेवलचे खर्च पण होतो. तर टोटल इन्कम माझी 47,500 रुपये जेव्हापासून मी म्हणजे चालू केलं एप्रिल महिन्यापासून. तर आज आतापर्यंत 47,000 रुपये 500 रुपये मी 47,500 रुपये इन्कम केलेली टोटल. आता ही टोटल इन्कम आहे. याच्यामध्ये प्रॉफिट किती मला नाही माहिती, पण जो फोन बघता तुम्ही हा मी फेडला म्हणजे
तेवढी इन्कम झाली ह्या फोनमधून आणि माझं तेच टार्गेट होतं की फोन घेतल्यानंतर तेवढी इन्कम माझी झाली पाहिजे आणि मी करतो आहे. कारण ही इन्कम वाटत असेल एवढी मोठी, पण तेवढी इन्कम नाही, खूप कमी आहे. आणि तुम्हाला एक अंदाज लागला असेल की 30,000 फॉलोअरवाल्या क्रिएटर किती पैसे कमवतो महिन्याला. मी एक सांगतो, मला तुमचे जेवढे फॉलोअर असेल 20-30 हजारच्या पुढे गेल्यानंतर जेवढे तुमचे फॉलोअर असेल तेवढे तुम्ही इन्कम करू शकता महिन्यात. फक्त तुम्हाला ते टेक्निक आली पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला जर इन्कम याच्यामध्ये पाडायचं असेल, इंस्टाग्राम क्रिएटर व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. फक्त मेहनत करा, स्वतःचं कॉन्टेंट बनवा, तुम्ही याच्यापेक्षा जास्त कमवू शकता. माझं फक्त सुरुवात केलेली मी आणि नक्कीच याच्यामध्ये अजून ग्रोथ होईल. आता काही डाऊट असेल तर मी विचारू शकता. आणि ठीक आहे, आता फायनल एवढंच बोलायचं होतं मला की एक इंस्टाग्राम क्रिएटर किती कमवतो पैशाला. आता खूप जास्त पैसे वाटत असेल, पण तेवढे पैसे नाही येते आणि काहीला कमी वाटत असेल, काहीला जास्त वाटत असेल. तर अजून काही डाऊट असेल तुमच्या मनामध्ये मला विचारू शकता. बिंदास विचारा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.